बघूनच तोंडाला पाणी सुटेल असा रॉयल शिरखुर्मा. नमस्कार, निनाद किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशा घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण बनवणार आहोत ईद स्पेशल एकदम रिच आणि क्रीमी शिरखुर्मा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी दूध तापायला ठेवणार आहे. साधारण 1 लिटर दूध घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार दूध घेऊ शकता. आता हे दूध आपल्याला चांगलं गरम करून आटवून घ्यायचं आहे. अगदी कमी गॅसवर आपण हे दूध आटवायला ठेवणार आहोत. मधून मधून मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण दूध आटवून होतोय तोपर्यंत शिरखुर्म्यासाठी लागणारे ड्रायफ्रूट भाजून घेऊया. सर्वात आधी तूप गरम करून घ्यायचंय. तूप थोडस जास्त घालायचंय म्हणजे आपले ड्रायफ्रूट व्यवस्थित भाजले जाते. आता आपले तूप व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर आपण बारीक केलेले काजू भाजून घेणार आहोत. आता हे सर्व ड्रायफ्रुट्स मी अर्धा तास पाण्यात भिजवून बारीक करून घेतलेले आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अख्खे पण घालू शकता. आता काजू व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण बदाम घालून घेणार आहोत. तर बदाम व्यवस्थित तुपात भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर बारीक केलेला पिस्ता, नंतर मनुके, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता, तुम्हाला जे आवडत असतील ते. त्यानंतर ओली खजूर, आता हे सर्व ड्रायफ्रूट व्यवस्थित तुपात छान असं खमंग भाजून घ्यायचे. आता आपले ड्रायफ्रुट्स व्यवस्थित भाजून झालेले आहे. आपण ड्रायफ्रूट साईडला काढून घेणार आहोत. आता आपले ड्रायफ्रुट्स व्यवस्थित भाजून झालेले आहे. आता आपण शिरखुर्म्यासाठी लागणारे शेवया भाजून घेणार आहोत. त्यासाठी थोडस तूप गरम करून घ्यायचं आहे. तूप व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे. आता आपलं तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर शेवया घालून आपण भाजून घेणार आहोत.
तुम्ही बघू शकता आपल्या शेवया पण व्यवस्थित अशा भाजून झालेल्या आहेत. आता आपण दूध आटवायला ठेवलं होतं ते पण बऱ्यापैकी आटत आलेलं आहे. आता त्यामध्ये थोडीशी चवीनुसार साखर ऍड करायची आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार किती गोड लागते त्यानुसार साखर ऍड करू शकता. आपण साखर व्यवस्थित अशी दुधामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स मिक्स करून घेणार आहोत. सर्व ड्रायफ्रूट व्यवस्थित मिक्स होतील अशा पद्धतीने दुधात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्या भाजून घेतलेल्या शेवया घालून मिक्स करून घ्यायचे आहे. आता शेवया व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण थोडस केशर घालून घेणार आहोत. दुधात भिजवलेलं केशर घालून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चम्मच विलायची पावडर. आता व्यवस्थित पुन्हा एकदा सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आपला ईद स्पेशल दाटसर आणि मलाईदार असा शीरखुर्मा तयार आहे. तुम्ही बघू शकता कलर आणि टेक्स्चर एकदम परफेक्ट जमलं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.